एका गावात कुंभार राहत होता. त्याच्या घरी अनेक प्रकारची मातीची भांडी तयार होत होती. आकर्षक सुरई, सुंदर पंत्या, मोठ्या घागरी आणि मजबूत माठ. कुंभारांचा मुलगा राजू लहानपणापासूनच हे सगळे पाहत होता. तो नेहमी वडिलांना मातीला आकार देताना, भासताना आणि रंगवताना पाहायचा. एक दिवस राजूने पाहिले की वडील एका मोठ्या घागरीला खूप काळजीपूर्वक आकार देत होते. ती घागर खूप मोठी आणि जाडसर दिसत होती, पण तिच्या तळाला एक छोटासा तडा गेला होता. राजूने वडिलांना विचारले, "बाबा, ही घागर अशी तुटकी का आहे? ती कोणी घेणार नाही?" वडील हसले आणि म्हणाले, "होय बाळा, तिला तडा गेला आहे, पण अजून एक प्रकारची माती आहे, जी या घागरीसाठी खूप महत्त्वाची आहे." त्यांनी बाजूला ठेवलेल्या ओल्या मऊ मातीकडे बोट दाखवले. "ही आईची माती आहे." राजू गोंधळला. "आईची माती म्हणजे काय?" वडील समजावून म्हणाले, "बघ, ही घागर खूप मोठी आहे. ती खूप पाणी साठवू शकते, पण तिला आधार देण्यासाठी, तिच्या तळाशी जो तडा आहे तो भरून काढण्यासाठी या मऊ मातीची गरज आहे. ही माती त्या तड्याला पूर्णपणे भरून काढते आणि घागरीला अधिक मजबूत बनवते. ही आईची माती तिच्या मायेसारखी असते. ती आपल्या मुलांच्या चुका, त्यांच्या कमतरता भरून काढते. ती नेहमी आधार देते आणि त्यांना अधिक मजबूत बनवते." राजूने वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांना हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. वडील पुढे म्हणाले, "आपल्या आयुष्यातही आई तशीच असते. आपण कितीही मोठे झालो, कितीही चुका केल्या तरी आईची माया आपल्याला आधार देते, आपल्या उणिवा भरून काढते आणि आपल्याला पुन्हा उभे राहण्यासाठी बळ देते." राजूला वडिलांचे म्हणणे पूर्णपणे समजले. त्याला जाणवले की आईची माया ही केवळ प्रेम नसते, तर ती आपल्या चुकांना सामावून घेणारी, आपल्याला अधिक मजबूत बनवणारी आणि नेहमी आधार देणारी एक अदृश्य शक्ती असते. बोध: आईची माया ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ असते. ती आपल्या कमतरता आणि चुकांकडे दुर्लक्ष करून आपल्याला नेहमी आधार देते, ज्यामुळे आपण अधिक कणखर आणि मजबूत बनतो. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.